साहेब कोण होता, त्याचं नाव काय, गाव काय, त्याची ओळख काय, काहीतरी एखादी खूण वगैरे काहीतरी माहिती असेल तुम्हाला? हा, तसं काही आठवत नाहीये. आम्ही सगळे त्याला साहेब साहेबच म्हणायचो. हा, आबा गाव सोडून गेल्यावर तो साहेब एक दोनदा गावात आला होता आणि गौरीची विचारपूस मी करत होता. माझी आणि त्याची काही गाठभेट झाली नाही, थोडक्यात चुकामुक झाली बघा. म्हणजे तो वाईट माणूस नव्हता. हे बघ कमळे, अगं असं लोकांच्या बोलण्यावरनं कोण चांगलं कोण वाईट असं ठरवायचं नसतं. अगं त्या टायमाला गावात काय बी अफवा उठत होत्या. कोण म्हणायचं साहेबांनी गौरीला फसवलं, आणि कोण म्हणायचं असं काही बी नव्हतं. आणि एवढंच नाही, अगं त्या साहेबानं गावातल्या देवळात एक दोनदा देणगी बी दिली होती. एका कार्यक्रमात पेपरात फोटो बी आलता साहेबाचा. त्या आजोबा मग तो पेपर आहे का तुमच्याकडं? आहे का आता 20 वर्ष झाली, आता 20 वर्ष तो पेपर राहते होय. पर हा, आपल्या गावात ना एक जुनी लायब्ररी आहे, तिकडे कदाचित तुला तो पेपर मिळेल बघ. आणि त्या साहेबाचा फोटो बी गावाल बघ. मग आता जाऊ शकतो काय आपण तिकडं? आता ती लायब्ररी बंद झाली असेल. उद्या सकाळी जाऊया, मी घेऊन जाईन तुम्हाला त्या लायब्ररीत. चालतंय आजोबा, थँक्यू. हो, लई लई मोठं काम झालं बघा. अगं आहे का, आता यात उपकार कसले. अगं तू माझी नातच आहेस. खरंच म्हातारी आता घरात नाहीये ना, त्यामुळे असं खूप वाटतंय की आता आपलं इथे राज्य आहे, आपण राज्य करतो आणि या राज्याची ही सम्राज्ञी आहे. कामिनी हसण्यावारी नेऊ नको. वाटतंय वाटतंय. देवा, ऐकतोयस ना? असं वाटतं ना की म्हातारी जी काही गावी गेली ना, ती तिथून इथे परत येऊच नाही. काय मजा येईल. राणी आजी यार, यार काहीतरी कर ना, मला बोर होतंय. काय आता ह्याच्यात तुला बोर व्हायला काय आलं? अगं राजा, हे अख्खं घर तुझं आहे. तू कर ना, तुला तुला जे मनाला वाटेल ते कर. काय वाटतंय? नाचावं असं वाटतंय, बागडावं असं वाटतंय? बागड, काय वाटेल ते कर. बागड? तुला दगड म्हणायचंय का? अगं नाही नाही नाही, आता मी तुला अर्थ समजावत बसणार नाही अजिबात, कळलं ना? वाटेल ते कर, जे काही वाटते ते तू सगळं कर, ठीक आहे? यू नो व्हॉट ग्रॅनी आजी, मला जस्ट नाव एक गोष्ट ना रिअलाइज झाली. ती गावछाप होती ना, तेव्हा मला ऍक्च्युली मजा येत होती तिच्या अगेन्स्ट असं प्लॅनिंग प्लॉटिंग करायला, तिला त्रास द्यायला, तिला यू नो असं छळायला. आता आता लाईफ बोरिंग झाली आहे, काही टीच नाहीये, सगळं ड्राय ड्राय. पण हे सगळं ना तुझ्यामुळे होत आहे. तू नुसती बोल बच्चन आहे, बोलते आणि करत काय नाही. पार्टी देणार बोलत होती आणि ती पण दिली नाहीस. अगं पार्टी पार्टी काय चीज आहे, त्यात काय एवढं? करू की पार्टी, आपण कधीही करू शकतो. लेट इट बी. आता तू पार्टी अजिबात प्लॅन करू नकोस. आता ही अनिका महाजन पार्टी प्लॅन करणार. ऐकतात आहे घर, हे अख्खं माझं आहे. सो मी आता माझ्या स्टाईलमध्ये पार्टी प्लॅन करणार. येस, ठरलं. पार्टीचा खर्च आहे ना सगळा मी देणार आहे. व्हॉट? थँक्यू ग्रॅनी आजी. लव यू. हे घे हे घे, हो ग. बागड.
छान वाटतंय, छान वाटतंय. कमळी, तू काय काळजी करू नकोस. मी त्यांना सांगितलंय ना, ते सगळे जुने पेपर आणून देतील बघ, आणि त्यात नक्की मिळेल आपल्याला. हे घ्या 20 वर्षापूर्वीचे गट्टे. तुम्हाला यात पाहिजे ते मिळेल, पण तुमचं काम झाल्यावर हा गट्टा होता तसाच बांधून ठेवा. हो कळलं का? हो. आणि यातला एकही कागद फाटाळण्याची काळजी घ्या. चालेल अण्णा, तुमच्या शब्दाका तरी मी एक काम करतोय. हा होय होय होय. चला येतो मी. एक आहे काय असेल तर मला सांग. बरं बरं, ठीक आहे. हे बघ, हा एक गट्टा तू बघ. हा तू बघ गट्टा. अरे बाप. ऋषी सर, मला नाही वाटत ह्यात काय घावेल. कमळी, थोडेसेच पेपर राहिलेत, करून घेऊया चेक. बघू सापडेल काहीतरी. कमळी, आजोबा, ह्यात बघा, ह्यात कुठं दिसतोय तो साहेब? यो काय, यो साहेब आहे. आणि ही साहेबाचीच गाडी आहे. अगं 20 वर्षापूर्वी असली गाडी गावामध्ये कोणाकडेच नव्हती. हे बघ गाडी. म्हणजे माझा पाय. कमळी, आजोबा, अजून कुठला पेपर आहे का किंवा कुठली बातमी आहे अजून? अजून नाही का बोरी. एवढा एकच फोटो काढला होता बघ तेव्हा. अहो खरं यात त्याचा चेहरा दिसना झालाय. अगं एक मिनिट. कमळी, चेहरा दिसत नाहीये पण गाडीची नंबर प्लेट तर दिसतेय. बघ ना, MH03GS03 म्हणजे गाडी मुंबईची आहे. म्हणजे माझा बाप मुंबईत आहे.